तर आता बातम्या आहेत जालन्यामधून। जालन्याच्या बदनापूरमध्ये वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचा सोलार पॅनलचं नुकसान झालेलं आहे। सोलार पॅनल उडून विहिरीमध्ये पडल्यानं शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं। जालना जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर सुरूच आहे। बदनापूर तालुका, जाफराबाद आणि भोकरदन या 3 तालुक्यामध्ये प्रामुख्याने या पावसाचा जोर जो आहे तो अधिक कायम असल्याचं पाहायला मिळते। यामुळे शेतकरी आता हैराण झालेले आहे। विजेचे खांब काही ठिकाणी कोसळलेले आहे, काही ठिकाणी झाडं उन्मळून पडलेली आहे, तर काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या सोलर पॅनलचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं जे चित्र आहे ते बदनापूर तालुक्यात आपल्याला पाहायला मिळत आहे। बदनापूर तालुक्यातल्या पीर पिंपळगाव या शिवारात असलेल्या गवळीवाडी या ठिकाणी मी सध्या आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर या शेतकऱ्याच्या सोलर पॅनलचं मोठं नुकसान झालेलं आहे। काल सायंकाळच्या सुमारास आणि मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे। खरं तर उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड फटका जो आहे तो या ठिकाणी बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। यामुळे किती नुकसान झालंय तुमचं? आता खूप नुकसान झालं। आता सोलर तर गेलंच, पण आता तिकडे पण झाडं गिडं पडलीत काही। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, बदनापूर, जालना।